नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा स्फोटक ट्विस्ट समोर आला आहे. ज्या दोन भावांमध्ये वर्षानुवर्षे अंतर होतं, तेच ठाकरे आता एकत्र आले आहेत आणि एकत्र येताना थेट विरोधकांना इशाराच दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती जाहीर करताच राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाच्या हातातच जाणार. हा केवळ भावनिक मुद्दा नाही, तर थेट सत्ता आणि वर्चस्वाचा इशारा आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील युती टिकवण्यावर भर देत ते म्हटले की आता एकत्र आलो आहोत तर एकत्रच राहणार. मित्रांनो, कोणतीही युती टिकते ती तुटते हे ठरतं जागा वाटपावर आणि आता हाच सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरतोय. जागा वाटप कसं होणार? मिळालेल्या माहितीनुसार मेरिटनुसार जागा वाटप होणार आहे. जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त तिथे त्यालाच जागा. संभाव्य गणित असं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट सुमारे 140 ते 150 जागा, तर मनसे गट म्हणजेच राज ठाकरे यांचा गट सुमारे 60 ते 70 जागा. मनसेला यावेळी जास्त जागा देण्यामागचं कारण म्हणजे मुंबईतील मराठी मतदारांवर असलेली राज ठाकरेंची पकड आणि त्यांचा आक्रमक प्रचार. तर मित्रांनो, आता मित्रपक्षाचं काय? फक्त दोन ठाकरे नाहीत मित्रांनो. युती म्हटलं की मित्रपक्ष आलेच. इथेच प्रश्न उभा राहतो, शरद पवार यांच्या युतीचं काय होणार? शरद पवार यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. आतापर्यंत शरद पवार यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ते अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना 15 ते 20 जागांची मागणी करू शकते. जर शरद पवार या युतीत सामील झाले, तर ही युती केवळ मुंबईपुरती मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. मित्रांनो, ही युती भावनिक असली तरी तिला टिकवायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जागा वाटपात पारदर्शकता, उमेदवार निवडताना मेरिट, अंतर्गत नाराजी टाळणं. जर यात चूक झाली तर विरोधक याचाच फायदा उचलतील. विरोधकांची दळदळ वाढली. या युतीमुळे भाजप, शिंदे गट आणि इतर पक्षांची चिंता वाढली आहे. कारण मराठी मताचं ध्रुवीकरण झालं तर मुंबईतील सत्तेचं गणित पूर्णपणे बदलू शकतं. मित्रांनो, खेळ अजून बाकी आहे. युती झाली आहे, घोषणा झाल्या आहेत, पण खरी कसोटी अजून बाकी आहे. जागा वाटप, उमेदवार आणि प्रचार या तिन्ही गोष्टी ठरवतील मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा. तुम्हाला काय वाटतंय? ही युती टिकेल का? आणि मुंबई पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच ताब्यात जाणार का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.